देशातील बँकिंग क्षेत्रात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत। HDFC बँकेमध्ये वरिष्ठ स्तरावर राजीनाम्यांची मालिका सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या राजीनाम्यांमागील नेमकी कारणे अधिकृतपणे स्पष्ट झालेली नसली तरी अंतर्गत पुनर्रचना, जबाबदाऱ्यांतील बदल आणि वाढती स्पर्धा ही संभाव्य कारणे मानली जात आहेत। विशेषतः HDFC आणि HDFC लिमिटेड विलीनीकरणानंतर व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये मोठे बदल झाले आहेत, ज्याचा परिणाम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला आयकर विभागाकडून 6,338 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे। ही नोटीस कथित कर थकबाकी आणि काही व्यवहारांच्या वर्गीकरणाशी संबंधित असल्याचे समजते। या प्रकरणावर बँकेने कायदेशीर मार्गाने योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। या घडामोडींचा तात्काळ आर्थिक परिणाम होण्याची शक्यता कमी असली तरी बाजारपेठ आणि गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात अस्थिरता निर्माण होऊ शकते। या दोन्ही घटनांमुळे बँकिंग क्षेत्रातील आव्हाने स्पष्ट होत आहेत। खाजगी बँकांमध्ये व्यवस्थापनातील बदल आणि सार्वजनिक बँकांवर वाढते नियामक दडपण या गोष्टी पुढे येत आहेत। वाढती स्पर्धा, डिजिटल बँकिंगचा विस्तार आणि जोखमींचे व्यवस्थापन या पार्श्वभूमीवर बँकांना अधिक सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे। ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता कमी असली तरी धोरणात्मक बदलांचा अप्रत्यक्ष परिणाम भविष्यात दिसू शकतो।